नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियांका लाईफ कोच तुमच्यासाठी आज एक नवीन टॉपिक या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत आहे. बऱ्याच स्टुडंटचा एक प्रश्न असतो, मॅम आम्ही स्वप्न तर बघतो पण आमची स्वप्न एक्झॅक्ट उलटी मॅनिफेस्ट होतात. जे आम्हाला पाहिजे असतं त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट आम्हाला मिळतं, असं का? तर यामागचं महत्त्वाचं कारण असं आहे. याच्यासाठी आपल्याला जे कारण आहे ते समजून घेण्यासाठी बोध आणि अबोध मन काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. जसं की बोध मनालाच इंग्लिशमध्ये कॉन्शियस माइंड म्हटलं जातं आणि अबोध मनाला सबकॉन्शियस माइंड. तुमचं बोध मन म्हणजे जे कॉन्शियस माइंड आहे ते तुमच्या रेग्युलर डे टू डे ॲक्टिव्हिटी ज्या असतात, जसं की तुम्ही जे तार्किक लगेच विचार करून उत्तर जे देतात ते तुमच्या कॉन्शियस माइंडने. पण तुमच्या ज्या अशा ॲक्टिव्हिटी आहे जिथे तुमचा कुठलाही कंट्रोल नाही आहे, जसं की तुमचे हार्टबीट झाले, हृदयाचं धडधडणं झालं असेल, रक्ताभिसरण असेल किंवा मग तुमचं बघणं असेल, डोळ्यांची उघडझाप असेल, या सगळ्यावर तुमचा कंट्रोल नाही आहे. हा कंट्रोल असतो सबकॉन्शियस माइंडचा म्हणजे अर्धजागृत मनाचा. आपला मेंदू चालतोय ह्या सगळ्यावर अर्धजागृत मनाचा कंट्रोल असतो. आणि आत्ता कोणी आपल्याला थोडंसं डिवचलं की आपण लगेच उत्तर देऊन मोकळं होतं, ते काम असतं आपल्या कॉन्शियस माइंडचं म्हणजेच बोध मनाचं. तर आपल्या बोध मनावर आपण जेव्हा वारंवार एखादी गोष्ट बिंबवतो ना, त्यावेळेस ती गोष्ट आपल्या अर्धजागृत मनापर्यंत म्हणजेच अबोध मनापर्यंत जाते, सबकॉन्शियस माइंडपर्यंत जाते आणि आपला सबकॉन्शियस माइंड त्यावर काम करायला सुरू करतो. पण एक लक्षात घ्या, खूप वेळानंतर म्हणजे जेव्हा बोधमन सारखं 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 एक गोष्ट रिपीट करेल तेव्हा ते अबोधमन त्या गोष्टीला स्वीकारत असतं. पण जेव्हा एकदा अबोध मनाने ती गोष्ट स्वीकारली तर ती सत्यात उतरणं म्हणजे उतरणं हे काळ्या दगडावरची पांढरी रेग असते. मग आता जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या लाईफमध्ये अपोजिट मॅनिफेस्टेशन होत आहे, तर याचाच अर्थ तुम्ही मागे पास्टमध्ये काहीतरी अशा चुकीच्या गोष्टींना जास्त तुमच्या जागृत मनात येऊ दिलंय, बोध मनात येऊ दिलंय, विचारांना असेल, भावनांना असेल, त्या रिलेटेड त्या तुमच्या मनात वारंवार आल्या आहेत, म्हणून त्या आत्ता तुम्हाला तुमच्या आयुष्यात दिसत आहे. जर तुम्हाला जे हवं ते तुमच्या आयुष्यात पाहिजे असेल तर तुमच्या कॉन्शियस माइंडला वारंवार ते सांगायला सुरुवात करा, त्या गोष्टीला फील करायला, अनुभवायला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते मॅनिफेस्ट होईल. ठीक आहे. जसं की एखाद्या मुलाला रिझल्ट हवा असतो, 90% त्याला पाहिजे असतात, पण नेहमी त्याच्या मनात एक भीती असते की कसे मला मिळतील, मी तर अभ्यासच करत नाही आहे. मग तो संदेश काय जातो तुमच्या अबोध मनापर्यंत की ह्याची तेवढी कपॅसिटी नाही आहे, याला हे मिळूच शकत नाही आणि त्याला कमी मार्क्स मिळतात, कमी पर्सेंटेज मिळतात आणि मग तो म्हणतो माझ्यासाठी तर लॉ ऑफ अट्रॅक्शन कामच करत नाही. सो ठीक आहे, तुम्हाला ह्या प्रश्नाचं तुमचं उत्तर मिळालं असेल की का तुमच्या अपोजिट मॅनिफेस्टेशन होता. एक लक्षात घ्या, तुमच्या अर्धजागृत मनाला तुम्ही तुमच्या चांगल्यासोबत वाईट गोष्टींसाठीही वापरत असतात, तेही नकळत. आणि कळत तर आपण वापरतोच, पण नकळत आपण वाईटासाठी जास्त आपल्या अबोध मनाला यूज करतो. सो हे कसं करतो हे नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओत बघूया. तोपर्यंत तुम्हाला जर हे डिटेल जाणून घ्यायचं असेल, तुमचे मॅनिफेस्टेशन पॉझिटिव्हली कंप्लीट करायचे असतील, तर नक्कीच आपल्या विजन बोर्ड सेशनला किंवा विजन बोर्ड वर्कशॉपला जॉईन करा, जे की येत्या 28, 29, 30 डिसेंबरला आहे. आणि त्याआधी काही फ्री सेशन्सही होतील. त्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. तिथे तुम्हाला आपल्या सगळ्या सेशनची, वर्कशॉपची माहिती मिळत असते वेळोवेळी. आणि आपल्या विजन बोर्ड सेशनलाही नक्की जॉईन करा. त्यासाठी आपला ऑफिशियल व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिसेल, त्यावर मेसेज करा आणि ह्या वर्कशॉपचा पार्ट बना आणि ह्या वर्षातले तुमचे सगळे स्वप्न विजन बोर्डच्या माध्यमातून पूर्ण करा. धन्यवाद.